नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर. स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत प्रोव्हिजनल मेरिट नंतर पुढील प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे आणि या प्रवेश प्रक्रियेत एकंदरीत विद्यार्थ्यांना काय स्टेप्स घ्यायचे आहेत याबद्दल आपण या ठिकाणी डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत, की जेणेकरून आपल्याला पुढील प्रोसेसमध्ये प्रोसेस चालू होण्याच्या अगोदरच काय असू शकते या प्रोसेसमध्ये याबद्दल आपण पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊया, की जेणेकरून आपली जे फायनल मेरिट लिस्ट आहे, त्यानंतर आपली जे चॉईस फिलिंग आहे, त्यानंतर ते आपल्याला ऑर्डर कसे सेट करायचे फॉर एमबीबीएस गव्हर्नमेंट, एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट, अशा ईच अँड एव्हरी गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहे. तर मेनली सध्याला जी आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली आहे, रिवाइज लिस्ट म्हणायला हरकत नाहीये. या लिस्टमध्ये सर्व विद्यार्थी पालकांना केअरफुली डेटा चेक करायचा. फर्स्ट आपण आपलं त्या लिस्टमध्ये नाव आहे का, सेकंडरी आपला सिरियल नंबर काय आहे, त्यानंतर आपलं नेम ज्या पद्धतीने भरलं होतं आपण त्याच पद्धतीने आहे का, आपण ज्या कॅटेगरी प्रवर्गात अप्लाय केले तोच कॅटेगरी प्रवर्ग या ठिकाणी आहे का, आणि मेन जेंडर त्याच ठिकाणी तेच आहे का, अशा ईच अँड एव्हरी गोष्टी आपल्याला या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये फर्स्ट चेक करायच्या आहेत. आणि या सर्व गोष्टी चेक झाल्यानंतर ऑल ओके असतील तर आपण या ठिकाणी पुढील प्रोसेस विचार करायचा आहे. इन केस काही ग्रेव्हियन्स आहे किंवा काही सीट कन्वर्टचं आहे, डोमिसाइल इन्स्ट्रक्शन आहे या अथवा व्हॅलिडिटी इन्स्ट्रक्शन आहे, तर ते केअरफुली पाहायचं आहे आणि दिलेल्या वेळेमध्ये हे आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला महत्वाची अनाउन्समेंट करेन. बरेच विद्यार्थी या ठिकाणी आपल्याकडे फर्स्ट व्हिडिओ ज्यावेळेस आपण दिला रँकिंग वाईज अथवा सेफ एसएमएल काय यानंतर बरेच नव्याने विद्यार्थी जॉईन झाले. आणखी ज्याही विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन करायचं असेल, ऍडमिशनच्या स्टार्ट पासून पूर्ण एंड पर्यंत सर्व प्रोसेस आपण या जे काही आपले तुम्हाला स्क्रीनवरती पॅकेज दिसत आहेत या पॅकेजमध्ये आपण या गोष्टी कंप्लीट करून देतोय. ज्याही विद्यार्थ्यांना इंटरेस्ट असेल, गरज आहे आपल्याला काउन्सिलिंगची, तर असे विद्यार्थी जॉईन होऊ शकतात. नेक्स्ट आहे ज्याही विद्यार्थ्यांना जोही आपला फर्स्ट राऊंड झाला एमसीसीचा, एनआरआय सीट्स बद्दल बरेच कन्फ्युजन होते. यानंतर मॅनेजमेंट सीट असेल इन महाराष्ट्र, आउट ऑफ महाराष्ट्र अथवा या ठिकाणी एनआरआय कन्व्हर्जन असेल, या सगळ्या गोष्टी आपण जेही एमसीसीचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, ज्या गाईडलाईन्स आहेत त्या अकॉर्डिंग पूर्ण इन्फॉर्मेशन देऊन आपल्याला मॅनेजमेंट प्रोसेस कशी आहे हे सुद्धा आम्ही या ठिकाणी कंप्लीट करून देणार आहोत. नेक्स्ट महत्वाची गोष्ट आहे जे आता पुढील टप्पा आहे, म्हणजे जो की आपला आज 24 तारीख आहे, 24 तारखेच्या नंतर जोही पुढील टप्पा आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. मेनली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली आहे. लागल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांना वेट करायचं फायनल मेरिट लिस्टचा. आता प्रोव्हिजनल आणि फायनल मेरिट लिस्ट मध्ये विद्यार्थी जर या ठिकाणी विचार केला असेल, बऱ्याच विद्यार्थ्याचा एखाद्या विद्यार्थ्याचा 2000 रँक होता तर अशा विद्यार्थ्याचा 2006 रँक झाला. एखाद्या विद्यार्थ्याचा 4000 रँक होता तर अशा विद्यार्थ्याचा 4050 रँक झालाय. म्हणजे एकंदरीत रिवाइज लिस्ट मध्ये काही विद्यार्थी ऍड झाल्यामुळे आपली रँकिंग पोझिशन थोडीशी या ठिकाणी वाढ झालेली दिसून येत आहे. अजूनही यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे ग्रेव्हियन्स आहेत, आफ्टर दॅट जे रिजेक्टेड कॅन्डिडेट यांच्या सुद्धा या ठिकाणी काहीतरी चुका ग्रेव्हियन्स मध्ये क्लिअर झाल्या तर आपला फायनल मेरिट लिस्ट मध्ये सुद्धा रँक चेंज होऊ शकतो. त्यालाच आपण फायनल मेरिट लिस्ट म्हणतो. कारण प्रोव्हिजनल म्हणजे काय, तात्पुरती यादी. फायनल म्हणजे काय, याच फायनल मेरिट लिस्टवर किंवा याच फायनल रँकवरती आपली ओव्हरऑल एमबीबीएस अँड बीडीएस काउन्सिलिंग प्रोसेस या ठिकाणी डिसाइड होणार आहे. त्यालाच आपण या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट म्हणतो. आणि हे जे फायनल मेरिट लिस्ट आहे ते 25 म्हणजे उद्या इव्हिनिंगला हे आपली पब्लिश होणार आहे. हे विद्यार्थ्यांनी व्यवस्थित फायनल मेरिट लिस्ट पाहायची आहे आणि त्यानंतर पुढील प्रोसेसचा विचार करायचा आहे. नेक्स्ट आहे आपल्याला या ठिकाणी जो सर्वात महत्वाचा इम्पॉर्टंट आहे तो चॉईस फिलिंग. पण या चॉईस फिलिंगच्याही अगोदर येणार आहे आपल्याला सीट मॅट्रिक्स. बहुतांश वेळेस आपण वेगवेगळ्या युट्यूब चॅनलवरती आपण ऐकलं असताल की एमबीबीएसच्या सीट मध्ये एवढी वाढ होणार आहे, एवढे कॉलेज बाहेर जाणार आहेत, कुठले तरी कॉलेज डीमला जाणार आहेत. तर लक्षात घ्या, याचं जेही इफ अँड बट आहे याचा आन्सर आपल्याला या सीट मॅट्रिक्स मध्ये मिळतं. म्हणजे नंबर ऑफ पार्टिसिपेट कॉलेज किती आहेत इन महाराष्ट्र फॉर ओनली गव्हर्नमेंट कॉलेजेस, दॅन आफ्टर दॅट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस. सर्व सीट स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल. त्यानंतर प्रत्येक कॅटेगरी वाईज यावर्षी किती सीट्स मिळत आहेत हे सुद्धा या ठिकाणी क्लिअर होईल. नंबर ऑफ या ठिकाणी कॉलेजेसची संख्या वाढ झाली आहे का हे पण क्लिअर होईल. आफ्टर दॅट आपल्याला जेही पूर्ण कॅटेगरी वाईज स्पेशल रिझर्वेशन, पॅरलल रिझर्वेशन जे आहेत याचा सुद्धा पूर्ण या ठिकाणी सीट मॅट्रिक्स मध्ये क्लिअरिफिकेशन आहे. पॅरलल रिझर्वेशन म्हणजे काय, कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन म्हणजे आपलं कॅटेगरी रिझर्वेशन. नेक्स्ट आहे पॅरलल रिझर्वेशन. पॅरलल रिझर्वेशन म्हणजे डिफेन्स आहे, एमकेबी आहे, हिल एरिया आहे आणि ऑर्फन आहे.
या ज्या आहेत आपल्या या ठिकाणी आपल्या पॅरलल रिझर्वेशन मध्ये आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. तर या सर्व गोष्टी आपल्याला सीट मॅट्रिक्स मध्ये कळून येणार आहेत. नेक्स्ट आहे याच्यामध्ये जो ही सर्वात इम्पॉर्टंट स्टेप आहे हा आपला सुरुवात होणार आहे 26 म्हणजे 26 ऑगस्ट टू 29 ऑगस्ट इन द सेन्स ऑफ ओनली ऑनलाईन चॉईस फिलिंग अँड प्रेफरन्सेस हे आपल्याला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. मग या लिस्ट मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी पालकांना जोही आपला नीट रँक आहे, नीट एसएमएल आहे, कॅटेगरी आहे, त्यानंतर आपल्याला प्रिव्हियस इयरचे काय कट ऑफ आहेत, त्यानंतर सीट मॅट्रिक पोझिशन काय आहे, या सर्व गोष्टींना कॅल्क्युलेट करायचंय. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की धिस इयर एसएमएल रँक पोझिशन काय आहे. लास्ट इयर कट ऑफ पाहायचंय, पण त्या कट ऑफला त्या वर्षी काय रँक होता हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि त्या अकॉर्डिंग आपल्याला आपली कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट बनवायची. जर आपण या सगळ्या गोष्टीला कन्सिडर करून आपली जर प्रेफरन्स लिस्ट बनवली, समजा लास्ट इयरला 2000 ला क्लोजिंग आहे, तर आपण 2020 ते 2040 बिलो आपण या ठिकाणी 1950 1980 या रेंज मधल्या जर एसएमएल अनुसार जर आपण कॉलेजची निवड केली, लक्षात घ्या मी एसएमएल म्हणत आहे, एसएमएल अनुसार जर निवड केली तर आपला या ठिकाणी कॉलेजचा प्रेफरन्स ऑर्डर हा एक्झॅक्ट आणि कन्फर्म या ठिकाणी मिळणार आहे. आणि जो की सर्वात महत्वाचा या प्रोसेसचा स्टेप असणार आहे. तर विद्यार्थी नीट मध्ये खूप चांगले मार्क घेतात, सर्व या ठिकाणी व्यवस्थित करतात, एसएमएल रँक सुद्धा चांगला असतो, पण मिस्टेक कुठं करतात? चॉईस फिलिंग मध्ये. तर आपल्याला अशी मिस्टेक करता कामा नये, अशी मिस्टेक कुणीच करू नका. चॉईस फिलिंग कशी करायच्या याबद्दल सुद्धा मी आपल्या चॅनलवर इन डिटेल इन्फॉर्मेशन व्हिडिओ देणार आहे. ते व्हिडिओ पाहूनच आपण या ठिकाणी चॉईस फिलिंग करा, जेणेकरून आपल्याला कुठली काही अडचण येणार नाहीये. महत्वाची गोष्ट आहे, जेही पेड काउन्सिलिंगला विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना पूर्ण इंडिव्हिज्युअल लिस्ट आपल्या साईडने मिळून जातील, जेणेकरून ज्या लिस्ट मध्ये आपल्याला पूर्ण सिक्वेन्स ऑर्डर या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाई करू नका. 26, 27, 28 आणि 29 4 दिवस हा खूप चांगला वेळ आपल्याला मिळालाय. त्या डे मध्ये आपल्याला फॉर्म भरण्यासाठी फक्त हाफ अवर लागतो, त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे घाई गडबड करू नका. व्यवस्थितरित्या आपण या ठिकाणी फॉर्म भरूया. जिथेही काय अडचण आहे ते आपण वेळेतच सॉल्व्ह करूया. आणि मेन रजिस्ट्रेशनला अनलॉक हा प्रोसेस नाहीये, पण जरी आपण या ठिकाणी एखादी चॉईस फिलिंग केली त्या ठिकाणी आपल्याला आपला फॉर्म अनलॉक करता येतो. त्यामुळे त्या स्टेपला घाबरून जायची काय आवश्यकता नाहीये. ठीक आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण चॉईस फिलिंग कशी करायची आहे, फायनल मेरिट लिस्ट अनुसार डिसिजन कसं घ्यायचं आहे, आणि सर्वात महत्वाचा इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो आहे सीट मॅट्रिक्स. सीट मॅट्रिक्स कसा पाहायचा आहे, कॅटेगरी वाईज किती जागा मिळतात याबद्दल आपण इन डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग स्टुडंट्स हेल्पलाईन.